हाय फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आता थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठीच बाप्पाला आवडणारे मोदक तर आपण हे आज मोत्यांपासून कसे बनवायचे ते पाहणार आहोत. आणि अशा अजून बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतीलच. तर हे मोदक बनवण्यासाठी मी इथे 6 नंबरचे पांढरे आणि लाल मोती घेतलेले आहेत. आपल्याला लाल मोती फक्त एकच लागतो एका मोदकाला. जर तुम्हाला तो पूर्णच पांढरा हवा असेल तर तुम्ही तिथे लाल मोती नाही वापरला तरी चालेल किंवा ऑरेंज वापरला तरी चालेल. 6 नंबर मोत्यासाठी 50 नंबरचा तंगूस धागा, धागा कट करण्यासाठी कात्रे आणि सुई एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. हे मोदक मी 6 नंबरमध्ये बनवलेले आहेत. जर तुम्हाला 5 नंबरमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता, फक्त यापेक्षा छोटा आकार तयार होतो. तर चला बघूयात हे मोदक बनवायचे कसे. मोदक बनवण्यासाठी मी इथे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे 4 ते 5 गाठ मारून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला डबल धाग्यानं करायला जमत असेल तर तुम्ही इथे डबल धागाही वापरू शकता. मी सिंगल धागाच वापरला आहे. फक्त सिंगल धागा जे वापरतील त्यांनी फक्त एक राऊंडला पूर्ण डबल मोत्यातून काढा, म्हणजे आपला मोदक घट्ट बसला जातो. 8 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. तर मी इथे 8 पांढरे मोती घालून घेतलेत आणि हे शेवटपर्यंत घेऊन आलेले आहे. आता हा जो पहिला मोती आहे त्यातून आपल्याला सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे, म्हणजे हा एक सर्कल तयार होईल. आता आपल्याला हा धागा पूर्ण मोत्यातून फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हा सर्कल आपला जो असा लूज आहे तो एकदम घट्ट बसेल. आपण सगळ्या मोत्यातून हा धागा फिरवून आणलेला आहे आणि या एका मोत्यातून आपला धागा बाहेर आलेला आहे. आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला इथे 4च मोती लागणार आहेत, म्हणजे आपण ह्या सर्कलवर 5-5चे राऊंड तयार करणार आहोत. तर आपल्याकडे हा मोती एक आहे, त्यामुळे आपण फक्त 4च मोती घेतलेले आहेत. आणि ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर आला आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे सरकवून घ्यायची आहे. आता ह्या एका पुढच्या मोत्यातून पण सुई आपल्याला पुढे सरकवायची आहे. इथेही 5चाच राऊंड तयार करायचा आहे. तर आता इथल्या 5च्या राऊंडसाठी आपल्याकडे हे 2 मोती ऑलरेडी आहेत. तर आपल्याला इथे फक्त 3च पांढरे मोती लागणार आहेत. 5चा राऊंड तयार करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण 4 मोती घातले कारण आपल्याकडे एक होता. आता ज्या मोत्यातून धागा बाहेर आला आहे तो आणि ह्या सर्कलचा अगोदरचा तो एक, असे 2 मोती आपल्याकडे आहेत, म्हणून आपण 3च मोती इथे घालून घेतलेले आहेत. आता ह्या 2 मोत्यातून सुई खालच्या दिशेनं सरकवून घ्यायची आहे आणि सेम इथल्या पद्धतीनं पुढच्या एका मोत्यातून पण सुई पुढे काढून घ्यायची आहे. आता आपले हे 2-5चे राऊंड तयार झाले. या पूर्ण सर्कलवर 5-5चेच राऊंड तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही 7 राऊंड तयार करून घ्या. 8वा राऊंड कसा करायचा ते मी सांगते. आपले इथे 7 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि धागा या मोत्यातून बाहेर आलेला आहे. आता 8वा राऊंड करण्यासाठी हा एक मोती आणि हा अशा 2 मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेनं सरकवून घ्यायची आहे. एका वेळी एका मोत्यातून सरकवा. जमत असेल तर दोन्ही मोत्यातून एकदाच सरकवले तरी चालते. आता आपल्याला जसे आपण इथे 5चे राऊंड बनवले 3-3 मोती घालून, तसे आपल्याला इथेही एक 5चा राऊंड बनवायचा. तर 1, 2, 3 आपल्याकडे 3 मोती आहेत, म्हणून आपल्याला पांढऱ्या कलरचे 2च मोती इथे लागणार आहेत. तर हे 2 मोती घातल्यानंतर हा जो मोती आहे एक, त्यातून सुई खाली सरकवून घ्यायची आणि परत पुढचे हे 2 मोती आपल्याला धागा दुसऱ्या राऊंडसाठी वरती सरकवायचा आहे. अशा प्रकारे आपण हा धागा पुढे सरकवला. आता पुढचा राऊंडसाठी आपल्याला ह्या 5च्या राऊंडवर आपल्याला 6चा राऊंड तयार करायचा आहे. आता ह्या 5च्या राऊंडमधला हा एक मोती आणि आधीच्या 5च्या राऊंडमधला हा एक मोती, अशा 2 मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे ज्यातून धागा बाहेर निघाला आहे तो आणि त्याच्या मागचा, असे 2 मोत्यांवर आपल्याला इथे 6चा राऊंड बनवून घ्यायचा आहे.
6चा राऊंड बनवण्यासाठी आपल्याकडे 2 मोती आहेत, त्यामुळे आपल्याला 4च मोती इथे लागणार आहेत. आता ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढा आणि त्यानंतर पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई पुढे सरकवून घ्यायची आहे. तुम्ही जेवढा धागा घट्ट ओढताल ना तेवढा ह्या मोदकाला आपला आकार येत जातो. आता पुढच्या 2 मोत्यातून सुई सरकवल्यानंतर आपल्याला इथे पण 6चा राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे 3 मोती आहेत. 1 2 3 असे 3 मोती आहेत, तर इथे फक्त 3च मोती लागणार आहेत. आणि आधीच्या राऊंडमधला हा मोती आणि पुढचे 2 अशा 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढे सरकवून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढत जा, म्हणजे मोदकाला आकार पण खूप छान येतो. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला 6चाच राऊंड बनवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे 3 मोती लागणार आहेत. आणि 1 2 3 अशा 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढे सरकवून घ्यायची आहे. आता इथून परत पुढच्या 2 मोत्यातून सुई पुढे सरकवून घ्यायची आणि इथे 3 मोती घालून हा राऊंड पूर्ण करायचा. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई सरकवून 3 मोती घालून तो राऊंड पूर्ण करून घ्यायचा. आपले 1 2 3 राऊंड झालेत. टोटल आपल्याला असे 7 राऊंड बनवून घ्यायचे. ते तुम्ही घ्या. 8वा राऊंड कसा करायचा ते बघूयात. आपले इथे 7 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला 8वा राऊंड करायचा आहे. तर या मोत्यातून आपला धागा बाहेर आला, तर पुढचे 2 मोती आणि पहिल्या राऊंडमधला 1 कडेचा मोती अशा 3 मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला 8वा राऊंड तयार करायचा आहे, म्हणजे आपला हा 3रा राऊंड आहे तो आपला पूर्ण होईल. आता इथे 6चा राऊंड करण्यासाठी 1 2 3 4 मोती आपल्याकडे आहेत. त्यासाठी आपल्याला पांढरे फक्त 2च मोती लागणार आहेत. आता ह्या 4ही मोत्यातून सुई पुढे सरकवून घ्यायची आणि पुढचा राऊंड करण्यासाठी सुई वरती काढून घ्यायची आहे. सुई सरकवताना सरकवा आणि हात घट्ट ठेवा, त्यामुळे आपला मोदक एकदम घट्ट बसला जातो. मी इथे सुई वरच्या राऊंडवर आणलेली आहे. आता आपले हे सगळे राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि आपला धागा या मोत्यातून बाहेर आला. तर काम करताना आपल्याला हा आणि हा 2च मोत्यांवर काम करायचं, म्हणजे हा 6च्या राऊंडमधला हा मोती आणि ह्या 6च्या राऊंडमधला हा मोती, अशा 2 मोत्यांवर आपल्याला काम करायचं. तर आता आपल्याला 5चे राऊंड बनवायचे आहेत. तर 2 मोती आपल्याकडे आहेत, त्यासाठी आपण इथे फक्त 3च मोती घालून घेणार आहोत आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला पुढे सरकवून घ्यायची आहे. आता त्यानंतर परत पुढच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला पुढे सरकवायची आहे आणि इथल्या 5च्या राऊंडसाठी आपल्याकडे 3 मोती आहेत. त्यासाठी आपण इथे फक्त 2च मोती घालणार आहोत आणि या 3ही मोत्यातून सुई आपल्याला पुढच्या दिशेला सरकवून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढा, कारण हा आणि खालचा राऊंडच महत्त्वाचा होता, म्हणजे त्यानंच आपल्या मोदकाला आकार येत जातो. फक्त धागा घट्ट ओढत राहा, म्हणजे मोदकही घट्ट बनतो. आता जसे आपण हे 2 राऊंड केले तसे आपल्याला अजून 7 राऊंड तयार करून घ्यायचे आहेत. हे 2 केलेत, अजून 5 राऊंड करून घ्या. इथे 2 मोती घालून इथला राऊंड तयार करून घ्या. परत पुढच्या 2 मोत्यात धागा सरकवून इथे 2 मोती घालून हा राऊंड तयार करून घ्या. अशा प्रकारे अजून 5 राऊंड तयार करून घ्या. टोटल आपल्याला 7 राऊंड पाहिजे आहेत. आपण या राऊंडमध्ये 7 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. आता 8वा राऊंड तयार करण्यासाठी हे खालचे 2 मोती आणि पहिल्या राऊंडमधला 1 मोती अशा 3 मोत्यातून सुई वरती सरकवून घेतली. आता 5चा राऊंड बनवायचा आहे. 1 2 3 4 मोती आपल्याकडे आहेत. इथे फक्त आपल्याला 1च पांढरा मोती लागणार आहे आणि नंतर या 4ही मोत्यांमधून सुई आपल्याला पुढे सरकवून
वर काढून घ्यायची आहे पुढच्या राऊंडसाठी. धागा घट्ट ओढत राहा म्हणजे आपला मोदक घट्ट बसतो. पुढच्या राऊंडसाठी आपला धागा या मोत्यातून बाहेर आलेला आहे. आता ह्या राऊंडमधला हा वरचा मोती आणि हा पहिल्या राऊंडमधला हा मोती, अशा 2 मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे. आणि जसं आधीच्या राऊंडला आपण 5चे राऊंड तयार केले, सेम इथे आपल्याला 5च राऊंड तयार करायचे आहेत. म्हणजे 5-5 मोत्यांचे राऊंड तयार करायचे आहेत. तर त्यासाठी हे 2 मोती आपल्याकडे आहेत, फक्त 3च मोती आपल्याला लागणार आहेत. आणि या 2 मोत्यातून आपल्याला सुई सरकवून घ्यायची आहे. आता पुढच्या परत 2 मोत्यातून सुई आपल्याला काढायची आहे. आता इथे फक्त आपल्यावरती 4च मोती येणार आहेत. आता परत आपल्याकडे 3 मोती आहेत. 5च्या राऊंडसाठी आपल्याला फक्त 2च मोती लागणार आहेत. तर परत 2 मोती घातल्यानंतर या 3ही मोत्यातून एकाच वेळी जर जमत नसेल तर तुम्ही एका मोत्यातून सुई पुढे सरकवू शकता. आता परत या 2 मोत्यातून आपल्याला सुई पुढे सरकवून घ्यायची आहे आणि अजून 2 मोती घालून हा राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे. आपले 2 राऊंड झालेत आणि हा तिसरा. आता आपल्याला फक्त एकच राऊंड बनवायचा आहे. तर त्यासाठी हे खालचे 2 मोती आणि वरचा 1 अशा 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे. आणि फक्त एकच पांढरा मोती घेऊन हा राऊंड पण आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. आपला इथे मोदक तयार झालेला आहे. जर तुम्हाला इथे वरती लाल मोती नको असेल तर तुम्ही इथे ऑरेंज किंवा व्हाईटच वापरू शकता. धागा घट्ट ओढा आणि हे 4 मोती आपल्याला इथे वरती दिसत आहेत. तर ह्या 4ही मोत्यातून एकदा आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. या 4ही मोत्यातून सुई फिरवून घेतली आणि बघा आपल्या मोदकाला किती घट्ट आकार आलेला आहे. जर तुम्ही हात लूज सोडला, जर धागा ओढला नाही तर हा मोदक असा फिनिशिंगमध्ये दिसत नाही. आता आपल्याला एक लाल मोती वापरायचा आहे. ज्या मोत्यातून धागा बाहेर आला आहे त्याच्या समोरच्याच मोत्यातून आपल्याला सुई परत काढून घ्यायची आहे. ह्या प्रकारे आपला हा लाल मोती इथे फिक्स झालेला आहे. आणि परत या सगळ्या मोत्यातून फिरवून खालच्या बाजूला आणून तुम्ही इथे गाठ मारू शकता. गाठ मारताना पण 2 ते 3 गाठ मारा, मग आपला मोदक तयार झालेला आहे. तर या पद्धतीने आपला हा मोदक तयार झालेला आहे. गाठ मारताना पण ओढून गाठ मारा, म्हणजे आपला हा मोदक आकार खूप सुंदर येतो. मोदकाला प्रॉपर फिनिशिंगमध्ये हा मोदक बसतो. ह्या प्रकारे आपले 5 मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहेत. 5, 7, 11, 21 आपल्या आवडीनुसार आपण हे डेकोरेशनसाठी मोदक बनवू शकतो. तर हे मोदक तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.